कृष्णपूर या विचित्र भारतीय गावात रघुराम नावाचा एक म्हातारा भाजीपाला दुकान चालवत होता. रघुरामची नात कविता हिने अनेकदा त्यांना व्यवसायातील इन्स आणि आउट शिकून मदत केली. रघुराम यांचे निधन झाल्याने दुःखद घटना घडली आणि कविताला हळवे झाले. त्याचा वारसा जिवंत ठेवण्याचा निर्धार करून तिने भाजीपाल्याचे दुकान हाती घेतले. कविताच्या उत्साहाने आणि समर्पणाने स्टोअरचा कायापालट केला. तिने नवीन प्रकार आणले, दोलायमान प्रदर्शने तयार केली आणि ताज्या भाज्या वापरून घरगुती पाककृती दिल्या. कविता काम करत असताना तिच्या मनात आजोबांच्या आठवणींचा पूर आला. तिला त्याचे मार्गदर्शन चुकले, पण प्रत्येक काळजीपूर्वक निवडलेल्या टोमॅटो आणि कोमल पानांमध्ये त्याची उपस्थिती जाणवली. ग्राहकांनी कविताच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे कौतुक केले आणि विक्री वाढली. स्टोअर हे समुदाय आणि परंपरेचे प्रतीक बनले. एके दिवशी एका ग्राहकाने कविताला भेटायला तिच्याच मुलांना आणले आणि म्हणाली, आमच्या भाजीला घरच्यासारखी चव आणणारी ही मुलगी आहे. कविता अभिमानाने फुलली. वर्षे उलटली आणि कविताचे दुकान भरभराट होत राहिले. तिने विस्तार केला, स्थानिक तरुणांना कामावर घेतले आणि शेतकऱ्यांना आधार दिला. सूर्यास्त होताच कविताने स्टोअरकडे एकटक पाहिलं, जे आता तिच्या मेहनतीचा आणि प्रेमाचा दाखला आहे. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. आजोबा, मी तुमची स्वप्ने जिवंत ठेवत आहे. ती कुजबुजली. भाजीचे दुकान हे आशेचे, समाजाचे आणि आजोबा आणि त्यांची नात यांच्यातील अतूट बंधाचे किरण राहिले. प्रेम, वारसा आणि ताज्या भाज्या लोकांना एकत्र आणू शकतात.